तूप टाकतो थोडंसं मी. आणि आज मी बनवणार आहे स्पेशल गोकुळाष्टमीसाठी वरीचे लाडू. 2 वाट्या मी तांदूळ घेतले वरीचे. ते चांगले भाजून घ्यायचे. गॅस जास्त फास्ट करायचे नाही, स्लो करून मीडियम करून चांगले व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे. अशा प्रकारे हे चांगले भाजून घ्या तुम्ही. हे भाजून झाल्यानंतर थंड करायला ठेवा तुम्ही. आणि थंड करून थोडे मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायला. हे मिक्सरमध्ये मी वाटून घेतलं आहे. बघर, सुंठ पावडर टाकली मी, इलायची पावडर, घी टाकलं थोडंसं. तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं सर गूळ टाकून घ्या आणि चांगले मिक्स करून घ्या त्याच्यात. हे मिक्स करून झालेलं आहे. त्यामध्ये थोडं मी दही टाकतो. दही किंवा तुम्ही दूध टाकू शकता. आपण हे गोकुळाष्टमीसाठी स्पेशल लाडू बनवतो आहे. आता आपण हे लाडू बनवून घेऊया. ज्या तुम्हाला जेवढी साईज छोटी मोठी पाहिजे त्या पद्धतीने करून घ्या तुम्ही. हे बघा, हा लाडू तयार झाला. अशा पद्धतीने सर्व लाडू तयार करून घ्या तुम्ही. हे तयार झाले वरीचे तांदळाचे लाडू. बघा तोडून कसे मस्त दिसतात, एकदम खुसखुशीत झालेले आतमधून.